बोलणार असं बोला. अध्यक्ष महोदय, आज 293च्या अन्वयात मी विरोधी पक्षाचा प्रस्ताव मांडत आहे. तसं पाहायला गेलं तर मला खरं मुख्यमंत्री महोदयांचं कौतुक करायचं आहे, पण ते मी शेवटासाठी ठेवणार आहे. पहिलंच कौतुक केलं तर पुढे किती कोण ऐकून घेईल समोरून हा एक प्रश्न उपस्थित होतो. पण एकंदर जर आपण पाहिलं महाराष्ट्राची परिस्थिती आज असेल, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शहरं जी आहेत जवळपास 50% महाराष्ट्र हा शहरांमध्ये राहतो. मग नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, आणि 2022 पासून जवळपास निवडणुका ह्या झाल्याच नाही आहेत. काही आधीच्या कोविड काळामध्ये झाल्या नव्हत्या, नंतर पाहायला गेलं तर जवळपास आता 2.5-3 वर्ष झाली पण निवडणुकाच झाल्या नाहीत या शहरामध्ये. निवडणुका झाल्या नाहीत म्हणजे शहरं बंद आहेत का? असं नाही आहे. निवडणुका झाल्या नाहीत म्हणजे आता तिथे प्रशासक बसवलेले आहेत, तिथे ॲडमिनिस्ट्रेटर बसवलेले आहेत, तिथे अधिकारी बसवलेले आहेत, आणि ही मंडळी सगळी ही शहरं चालवत आहेत. ही शहरं कशी चालवत आहेत? जर आपण पाहिलं तर ॲडमिनिस्ट्रेटर बोलल्यानंतर हे काही जनतेतून निवडून आलेले नाही आहेत. इथे अनेक असे आमदार आहेत, मुंबईचे खास करून आमदार असतील, पुण्याचे असतील, नाशिकचे असतील, ठाण्याचे असतील, नागपूरचे असतील, जे पहिले नगरसेवक होते त्यानंतर आमदार म्हणून ते इथे निवडून आलेले आहेत आणि आपल्या आपल्या शहराचे ते विषय मांडत आलेले आहेत. पण एखादा नगरसेवक असणं हे प्रत्येक शहरासाठी गरजेचं आहे, कारण प्रत्येक शहरामध्ये गटर वॉटर मीटरचं असेल, रस्त्याचा विषय असेल, सगळे काही असतील, हे सगळे विषय मंत्री महोदय नाही त्यांनी सांगितलंय. नाही, एक मिनिट मंत्री महोदय 2 पानाचा हा प्रस्ताव आहे. 2 पानाचा प्रस्ताव बरोबर आहे. एकदा त्यांनी एक मिनिट सदस्यांनी वाचायचा, एकदा अध्यक्षांनी वाचायचा. त्याच्यामध्ये खूप वेळ जाणार आहे. हा वेळ कमीत कमी व्हावा. प्रस्ताव मांडलेले आहेत, सर्व वाचायला लावलेलं आहे आम्हाला. सर्व प्रस्ताव वाचावा लागतो. याचा आपण खुलासा करून घेतला. आता मागणं कुणीतरी तुम्हाला बोललं आणि तुम्ही अचानकपणे उभे राहिलात. मी खुलासा केला. एक मिनिट. अहो ऐका तर राजे, अहो शंभूराजे ऐका तर खरं. सभागृहामध्ये या प्रस्तावाला चर्चा होण्यापूर्वी मी सुरुवात केली. अध्यक्षांनी वाचायचा असतो, नंतर तुम्हाला वाटलं तर वाचा, नाही तर आपण वाचत पण नाही. पण आता सदस्यांना भाषण करू. 2 पानाचा प्रस्ताव आहे. 2 पानाच्या प्रस्तावामध्ये एकदा आपण वाचणार, परत तो प्रस्ताव मी वाचणार आणि सभागृहाचा वेळ वाचावा म्हणून हा आपला मधला मार्ग काढलेला आहे. त्यामुळं आपण हा 293चा पुढं चर्चा चालू ठेवावी. आम्ही सुद्धा विरोधी पक्षाचे सदस्य असताना त्या बाजूने प्रस्ताव मांडलेले आहेत. आम्ही प्रस्ताव वाचलेला आहे आणि आम्ही प्रस्ताव वाचल्यानंतर मान्य अध्यक्षांनी एवढं सांगितलेलं आहे, मान्य सदस्यांनी विरोधी पक्षाच्या वाचलेल्या प्रस्तावाप्रमाणे चर्चा सुरू होईल. तुम्ही जुनं रेकॉर्ड काढा, जुनं प्रोसिडिंग काढा. शेवटी आपल्या चर्चा चालू करू. आपण सन्मान्य चर्चा चालू करू. अमीनभाई पटेल अध्यक्ष. आता सभागृहाचा वेळ वाचवण्याकरता आपण सन्माननीय सदस्यांना विनंती आहे, चर्चा चालू करू. सन्माननीय सदस्य अमीनभाई पटेल. झालं अमीनभाई, आपण बोलणार आहे का? अजित साहेब बोलणार आहे का? आपण बोला. माझं भाषण आहे ना. बोला. नाही, गडबड अशी होते त्यांची, कारण प्रशासकांवर बोलतोय. क्रम कसा आहे? तर अध्यक्ष महाराज, मी जे सांगत होतो, एक मिनिट, 5 मिनिट. नाही ते मागून येतात. बरं ठीक आहे, बोला. अध्यक्ष महाराज, मी जे सांगत होतो की गेले 2-2.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये जिथे 50% शहरं आहेत, 50% आपली लोकसंख्या शहरांमध्ये राहते, इथे प्रशासक बसवलेले आहेत. प्रशासक बसवल्यानंतर साधारणपणे स्थानिक नागरिकांनी, सामान्य माणसांनी, प्रत्येक व्यक्तीने जायचं कोणाकडे? नगरसेवकाकडे जायचं, आमदाराकडे जायचं, खासदाराकडे जायचं. आणि मग नगरसेवक नसल्यानंतर गटर वॉटर मीटर हे प्रश्न सोडवणार तरी कोण? वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये आपली आपली पद्धत आहे, प्रशासनाची पद्धत असते. त्याच्यात तुम्ही वॉर्ड ऑफिसरकडे जाता, DMC कडे जाता, AMC कडे जाता. पण हे सगळं करून देखील प्रश्न काही सुटत नाही. अनेक टेंडर अशी काढली जातात, अनेक कामं अशी काढली जातात जिथे आपल्याला दिसतं, स्पष्टपणे दिसतं. आणि मग काही सत्ताधारी पक्षातले लोक हा विषय घेतात, काही आम्ही विषय घेतो की कुठे ना कुठेतरी गफलत झालेली आहे, घोळ झालेला आहे, घोटाळा झालेला आहे, गडबड झालेली आहे. आणि ही सगळी गडबड ह्याच्या मागे नक्की कोण आहे, तर हे कोणी उत्तर द्यायला पुढे येत नाही. मुळात जनप्रतिनिधी नसल्यामुळे, लोकातून निवडून आलेले प्रतिनिधी नसल्यामुळे ह्यांना काही पडलेलीच नाहीये. अधिकारी आपल्या सहीवर चालवत आहेत, आपलं प्रत्येक ठिकाणी मंडळ बनवलेलं आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर अध्यक्ष महोदय,
मला 2 ओळी मी ज्या काही आत्ता पाहिल्या होत्या त्या लक्षात येतात. परिस्थिती शहरांची बघा कशी आहे. शेर मी बोलतोय, लोढा साहेब ऐकून घ्या. लगा कर आग शहर को बादशाह ने ये कहा, लगा कर आग शहर को बादशाह ने ये कहा, उठा है दिल में तमाशे का शौक बहुत, उठा है दिल में आज तमाशे का शौक बहुत, झुका के सर म्हणजे हे सगळे अधिकारी, झुका के सर सभी शाहपरस्त बोल उठे, हुजूर का शौक सलामत रहे, शहर और भी बहुत है. ही परिस्थिती अशी झाली अध्यक्ष महोदय. तुम्ही मग मुंबई घ्या, ठाणे घ्या, पुणे घ्या, नाशिक घ्या, नागपूर घ्या, कोल्हापूर घ्या, वसई विरार घ्या, सोलापूर घ्या, प्रत्येक शहरामध्ये आज प्रशासक बसवलेले आहेत. प्रत्येक शहरामध्ये ना सत्ताधारी पक्षाचं काही ऐकलं जातं ना विरोधी पक्षाचं काही ऐकलं जातंय. आम्ही आमदार म्हणून कितीही जरी प्रस्ताव टाकले तरी अधिकाऱ्यांना जिथून आदेश येतात, ज्या दफ्तरातून आदेश येतात, ज्या नसत्या त्यांच्या समोर येतात, त्याच्यावरच तशी कारवाई केली जाते. अध्यक्ष महोदय, जर हे प्रशासक असतील, जर ही मंडळ जे बनवले त्यांनी अधिकाऱ्यांचं, जर हे जनतेचं ऐकणार नसतील, जर हे आमदारांचं ऐकणार नसतील, खासदारांचं ऐकणार नसतील, तर नक्की हे शहर चालले तरी कुठे आणि आपलं राज्य चालले तरी कुठे. हा विचार करण्याचा आपल्याला गरज आहे. आज अनेक गोष्टी ज्या आम्ही उचलत आलेलो आहे आणि हे मी नेहमी सतत सांगतो की दोन्ही बाजूचे आमदार आम्ही जनतेतून निवडून आलेलो आहेत. अनेक लोकांनी इथे आणि इथे हे नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना आम्ही प्रत्येक गल्लीत स्वच्छता आहे का, कुठे डेंगीचे डास सापडतात का, कुठे मलेरियाचे डास हे वाढतंय का, जाळं वाढतंय का, कुठे काही कचऱ्याचे ढिगारे वाढतात का, इथे BST पोचते का, इथे ही बस पोचते का, हे सगळे प्रयत्न आम्ही बघत असतो. पण हे सगळं नसताना किती वेळा आम्ही तरी आमदार म्हणून जायचं आणि बैठका घ्यायच्या. आमची काही हरकत नाही, हे आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही करत राहणार. पण अध्यक्ष महोदय, आज 2.5-3 वर्ष जेव्हा ह्या महाराष्ट्रामध्ये 20हून अधिक नगरपालिका महानगरपालिकेमध्ये महापौर नसताना, कुठच्याही कमिट्या नसताना, कुठचेही नगरसेवक नसताना, जनतेने जायचं तरी कोणाकडे. आणि मग प्रश्न हाच येतो ना, जनता जिथे जाऊ शकत नाही, ज्या वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही, स्थानिक लोक जिथे न्याय मागू शकत नाहीत, नगरसेवकांकडे जाऊ शकत नाही, कारण नगरसेवकच नाही, महापौर नाही, उपमहापौर नाही, कुठच्याही कमिटीचे सभापती नाही, नेमकं ह्या जनतेने जायचं कुठे. आज काय होतंय अध्यक्ष महोदय, जर तुम्ही आज आमचे सगळ्यांचे मोबाईल फोन पाहाल, कदाचित पेगाससच्या मार्फत पाहते असाल तुम्ही, प्रत्येक मोबाईल फोनवर बघा, जिथे जिथे आम्ही जनता दरबार घ्यायला जातो, लोकांमध्ये जातो, सोसायटीमध्ये जातो, चाळ सोसायटीमध्ये जातो, स्लम सोसायटीमध्ये जातो, अध्यक्ष महोदय, अक्षरशः परिस्थिती एवढी बिकट आहे की कचऱ्याचं साम्राज्य हे सगळीकडे वाढत चाललेलं आहे. आणि कदाचित तुम्ही पण माझ्याशी सहमत असाल, पण कचऱ्याचा ढिगारा प्रत्येक गल्लीत दिसत आहे. आधी जे नगरसेवक असतील, आमदार असतील, सगळे आम्ही लोक जनप्रतिनिधी म्हणून गल्लीत फिरत असताना आम्ही हक्काने सांगू शकत होतो, फोन लावून सांगू शकत होतो, आणि नगरसेवक आपल्या आपल्या वॉर्ड ऑफिसरला सांगायचे, फेऱ्या घ्यायचे, सकाळी प्रभात फेरी करायचे की आज या गल्लीत कचरा आहे, त्या गल्लीत कचरा आहे, कचरा का नाही उचललेला आहे. पण अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय आत्ता पावसाळ्याच्या आधी जेव्हा प्री मॉन्सून वर्क्स आपण बोलतो, प्री मॉन्सून वर्क्स आम्ही सांगून देखील मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, ठाणे असेल, अनेक ठिकाणी हे प्री मॉन्सूनच्या बैठका घेतल्याच गेल्या नव्हत्या अधिकाऱ्यांकडून. मुंबईमध्ये जवळपास एखादा रस्ता तुम्हाला बनवायचा असेल तर 16 एजन्सीजशी तुम्हाला सोबत सांगड घालायला लागते. 42 साधारणपणे रस्त्याच्या खालती युटिलिटीज असतात, पण या 16 एजन्सीज कदाचित आता 17-18 झाले असतील. ह्याची सांगड घालणार तरी कोण. त्यावेळी महापौर घालायचे, तेव्हा त्या वेगळ्या वेगळ्या महानगरपालिकेतले विरोधी पक्ष नेते असायचे, ते प्रश्न विचारायचे. पण आज दुर्दैव असं आहे की कचऱ्याचे ढिगारे हे उचलले जात नाहीयेत. पावसाळ्याच्या आधी आपण पाहतो झाडाची छाटणी होते, काही काही ठिकाणी तर अर्धी कापून टाकतात, पण ही छाटणी केल्यानंतर झाडांच्या फांद्या असतील, पाळापाचोळा असेल, ज्याला पुण्यात आपण राडारोडा बोलतो, जिथे सगळीकडे आपण पाहतोय हे सगळं साम्राज्य गल्ली गल्लीत झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, अक्षरशः तुम्ही प्रत्येक गल्लीत जर मुंबईत चालाल, एक तर फुटपाथच ठेवले नाहीत मुंबईमध्ये, सगळीकडे खोदकाम सुरू होतं, पण रस्त्यात तुम्ही जर चालायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला नाक दाबून हे चालायला लागणार आहे, कारण सगळीकडे कचरा आहे, कचऱ्याचा वास येतोय. अध्यक्ष महोदय, ही सगळी परिस्थिती अशी होण्याच्या आधी मुंबईसारख्या शहरामध्ये मी अभिमानाने सांगू शकत होतो 2017 पर्यंत 10,000 मेट्रिक टन प्रतिदिन हा कचरा उचलला जायचा. 17 ते 22 प्रत्येक दिवशी मुंबई महानगरपालिकेने काम करून, मग त्याच्यात अधिकारी पण आहेत आणि जनतेतून निवडून आले सगळ्याच बाजूचे प्रतिनिधी आहेत, आमचे महापौर सगळेच, या लोकांनी काम करून विलगीकरण करून ओला कचरा, सुका कचरा, मग तुमच्या सोसायटीमधलं असेल, बल्क जनरेटर्स असतील 100 kg पर्यंतचे, हे सगळे विलगीकरण करून आपण हा 10,000 मेट्रिक टनवरनं साधारणपणे 6,000 मेट्रिक टनवर कचरा आणला होता. हे यश होतं मुंबईचं, हे यश होतं मुंबईकरांचं. पण दुर्दैवाने आता प्रॉब्लेम असं झालेला आहे की आज जिथे जिथे आम्ही आमदार म्हणून जातो, आम्ही वेगळ्या वेगळ्या कामांची भूमिपूजन करतो,
उद्घाटनं करण्याचा प्रयत्न करतो, ती उद्घाटनं देखील करतो, पण तिथेच बाजूला साधारणपणे आपण पाहतो की कचऱ्याचा ढिगारा हा तिथे वाढत चाललेला आहे. जेव्हा आम्ही विचारतो मुंबई महानगरपालिकेला किंवा ठाणे असेल, पुणे असेल, की आयुक्त महोदय आज कचरा का नाही उचलला गेला, डीएमसी महोदय आज कचरा का नाही उचलला गेला, वॉर्ड ऑफिसर महोदय कचरा का नाही उचलला गेला, आम्हाला उत्तर तर नाही, गाड्या तेवढ्याशा नाही आहेत आमच्याकडे, कचऱ्याची गाड्यांच्या तेवढ्या फेऱ्या होत नाही आहेत. अध्यक्ष महोदय, आपल्या पण मतदारसंघात असाच प्रॉब्लेम असेल, आपण पण पाहत असाल, जिथे जिथे फिरत असता आपण, शहरातली लोक, शहरातले आमदार म्हणून, अर्थात आपण ग्रामीण भागातले जेव्हा चर्चेला आणतो विषय तेव्हा शेतकरी असतात, सगळे विषय आपण घेतोच, पण शहराचे विषय घेत असताना शहरीकरण जेव्हा वाढत चाललं आहे, नागरीकरण जेव्हा वाढत चाललेलं आहे, तेव्हा कचऱ्याचं विलगीकरण, आज देखील मी पेपरमध्ये बातमी पाहिली की ठाणा महानगरपालिकेला 10 कोटीचा दंड लावलेला आहे. तो एवढ्यासाठीच लावलेला आहे की ती प्रोसेस जी असते लेगेसी वेस्ट ट्रीटमेंटची, कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडची ट्रीटमेंटची, तिथे कचरा नेण्याची, विलगीकरण त्याच्या आधी करण्याची, ही झालेली नाही आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर प्रयत्न हा असायला पाहिजे होता मुंबई महानगरपालिकेचा. अध्यक्ष महोदय, खरं तर प्रकार असा झाला पाहिजे होता, पूर्ण प्रक्रिया अशी झाली पाहिजे होती की प्रत्येक सोसायटीकडून, प्रत्येक बल्क जनरेटरकडून जेव्हा आपण कचरा उचलतो त्या वॉर्डमध्येच मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी MRF ही स्थापना आत्तापर्यंत झाली पाहिजे होती. तिथे त्या MRF मध्ये तुम्ही विलगीकरण करायला पाहिजे होतं. मग प्लॅस्टिक असेल, डिस्पोजेबल प्लॅस्टिक असेल, सिंगल यूज डिस्पोजेबल प्लॅस्टिक असेल, ओला कचरा, सुका कचरा, त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू किती आहे, ह्याच्यातून आपण एनर्जी जनरेट करू शकतो का. डी वॉर्डमध्ये, म्हणजे जिथे मलबार राहिलं आहे, जिथे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, जिथे अनेक मंत्र्यांचं निवासस्थान आहे, मी पर्यावरण मंत्री असताना आम्ही तिथे, लोढासाहेब आपला देखील मतदारसंघ तोच आहे, तिथे आम्ही इलेक्ट्रिक व्हेकलसाठी चार्जिंग पॉईंट निर्माण केले होते. ते आपल्या जिथे आपण जिथे राहत आणि अनेक मंत्री जिथे राहतात तिकडचा 2000 kg कचरा घेऊन तिथे आम्ही ते सगळी फॅसिलिटी करायचो. पण दुर्दैव असं आहे, आज शहरामध्ये आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचा ढिगारा, फांद्या अशाच टाकलेल्या आहेत, कुठे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चालू आहे त्याच्या गोण्या अशाच टाकल्या असतात, सिमेंट जातं, मेट्रोचं काम आहे ते स्लरी जाऊन कुठेतरी तुमचं कचऱ्याचा ढिगारा बनून जातं, कुठेतरी पूर्ण ड्रेनचा फ्लो बंद करून टाकतं. आज ह्याला उत्तर देण्यासाठी मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, ह्या सगळ्या शहरांमध्ये आहे तरी कोण. अध्यक्ष महोदय, कदाचित माझ्याशी हे सगळे इकडचे स्थानिक जनप्रतिनिधी सहमत होतील की मी जे विषय घेत आहे कुठेही राजकारण आणत नाही मी, पण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि महानगरपालिका, खास करून महानगरपालिका ज्या मोठ्या आहेत तिथे आपल्याला नगरसेवकांची गरज आहे, तिथे निवडणुकांची गरज आहे, भले कुठच्याही पक्षातले असो, पण लोकातून निवडून आलेल्या लोकांची गरज आहे. ती गरज एवढ्यासाठीच आहे कारण लोकांनी जायचं कुठे, प्रत्येक वेळी काही आपण जसं आज आपलं अधिवेशन आहे आपल्याला भेटू शकत नाही, पण प्रत्येक वेळी जे गटर वॉटर मीटरचे प्रश्न असतात किंवा स्थानिक लेवलचे प्रश्न असतात ते जे नगरसेवक लेवलला पातळीला ते सोडवू शकतात किंवा त्यांचा तो अधिकार असतो. मग बाथरूम बांधण्याचा असेल, बेंच देण्याचा असेल, स्ट्रीट फर्निचर देण्याचा असेल, हा अधिकार नगरसेवकांचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा आपण खेचून घेत आहोत. हे दुर्दैव. आज हे सगळं चाललंय कुठून, तर नगर विकास खात्यातून चाललंय, कदाचित मुख्यमंत्री कार्यालयातून चाललं असेल, पण स्थानिक स्वराज्य संस्था ह्याचा अर्थ काय. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे अर्बन लोकल सेल्फ गव्हर्नन्स बॉडी. ही तिकडे जे राहतात त्यांनी निवडून दिलेले नगरसेवक असतात, महापौर असतात. आज त्या महापौरांना ताकद देणं गरजेचं आहे, आज त्या स्थानिक स्वराज्यांना ताकद देणं गरजेचं आहे. पण त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दुर्दैव असे स्वराज्य त्यांचं काढून घेतलेलं आहे आणि जणू काही आयुक्तांचं आणि ह्या अधिकाऱ्यांचं स्वराज्य सुरू आहे. हे दुर्दैव आहे आपल्या राज्याचं. आज जसं कचऱ्याचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, दुसरा बिकट प्रश्न आहे, खास करून मुंबईचा प्रश्न मी मांडीन इथे, तो म्हणजे BST बसचा आहे. BST बसचा प्रश्न आहे. मी आज अलीकडेच वाचत होतो, ग्रॅच्युटी दिली जात नाहीये, पेन्शनला कुठेतरी अडचण येते, पगार आहेत ते वेळेवर दिले जात नाहीयेत. जे बसेस होत्या अध्यक्ष महोदय, दुर्दैवाने हे सांगायला लागेल की ज्या बसेस गेल्या वर्षापर्यंत, साधारणपणे गेले वर्ष नाही, गेल्या वर्षापर्यंत 2022 पर्यंत 3,500-4 हजार बसेस आपल्या मुंबई शहरात होत्या. मग त्याच्यात मिनी बसेस होत्या, मीडियम रेंज बसेस होत्या, लॉंग रेंज बसेस होत्या. ह्या सगळ्या आता कमी करत चाललेल्या आहेत. कोण कमी करतंय हे, कोण निर्णय घेतोय हा कमी करण्याचा. जर मुंबईचा आर्थिक कणा मोडायचा असेल तर पहिला घाव हा BST वर कोण मारत आहे अध्यक्ष महोदय, याचं उत्तर आज आपल्याला मिळालं पाहिजे. कारण तुम्ही आणि आम्ही, आपले कितीतरी इथे आमदार आहेत, 36 आमदार मुंबईचे आहेत, आपण सगळे हाच प्रश्न विचारतोय की BST ला संपवण्याचा प्रयत्न कोण करत आहे. जी BST अनेक वर्ष चांगली चालत होती, मुंबईची खरी लाईफलाईन ही BST आहे. कधी मी पाहतो अनेकदा पूर आले, कधी बॉम्बस्फोट झाला, कधी काही दुर्दैवी झालं, रेल्वे बंद होते पण BST चालू राहते. अशी ही माझी BST आहे, माझ्या शहराची BST. ती कोण बंद पाडतंय ह्याचा निर्णय आणि ह्याचा निकाल आज लागला पाहिजे. अध्यक्ष महोदय, BST वर मला एवढा अभिमान आहे की जेव्हा 4,000 बसेस होत्या
तेव्हा फ्लॅट फेअर म्हणजे 5 रुपयामध्ये 5 किलोमीटर, 10 रुपयामध्ये 10 किलोमीटर, 15 रुपयामध्ये 15 किलोमीटर आणि 15 किलोमीटरहून कुठेही जास्ती जायचं असेल तर 20 रुपयात जगातली सर्वात परवडणारी बस सेवा ही आपली BST होती. हे आपला अभिमान असायला पाहिजे. त्या BSTला मारण्याचं काम कोण करत आहे अध्यक्ष महोदय? या BST मध्ये जवळपास 32 ते 35 लाख लोक प्रवास करतात रोज. या BST मधूनच दिवसाला जो कामाला जातो माणूस किंवा बाई, दोन्ही महिला पुरुष हे जातात तिथे. हात दाखवा, बस थांबवा. या गणवेशामधले, गणवेश घोटाळा झाला तो वेगळा, पण गणवेश घातलेले लहान लहान मुलं जी शाळेत जाणारी आहेत, हात दाखवा, बस थांबवा. हे बस थांबवणारी मुलं आज जाणार कशी शाळेमध्ये? अध्यक्ष महोदय, जी व्यक्ती आज ऑफिसला जाते, महिला असेल पुरुष असेल, ज्याचा विश्वास BSTवर होता की मिनी बस असेल, मीडियम बस असेल, डबल डेकर इलेक्ट्रिक बस असेल, अध्यक्ष महोदय, आम्ही आमच्या काळामध्ये निर्णय घेतला होता की मुंबईसाठी जी गरज, आणि मी विनंती करीन मुख्यमंत्री महोदयांना की आपण देखील असाच निर्णय अभ्यासपूर्वक घ्या, पण मुंबईसाठी गरज आहे ती 10,000 इलेक्ट्रिक बसची, 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बसची. याच्यात मीडियम रेंज, मिनी रेंज सगळं आलं. आणि पुन्हा एकदा जी दरवाढ केलेली आहे अध्यक्ष महोदय, हे एवढं दुर्दैवी आहे की मुंबईतली BST बस सेवा ही जगातली सर्वात परवडणारी बस सेवा होती. ती दरवाढ ह्या मागच्या महिन्यात केली आणि ती दरवाढ करत असताना भाडं डबल केलेलं आहे. परिणाम काय झाला? त्यांना वाटलं होतं पैसे जास्ती येतील. कसे येणार अध्यक्ष मध्ये पैसे? जर पैसे डबल करायला गेले, भाडं डबल केलं, जो प्रवाशांची संख्या होती ती हाफ झाली आहे. 15 लाखावर प्रवाशांची संख्या आली आहे. म्हणजे नुकसान कोणाचं? त्रास कोणाला? नुकसान मुंबईचं, त्रास कोणाला? मुंबईकरांना. घाटा कोणाचा? तर BSTचा. मग नक्की हे काय चाललंय? कोणाचं साठलोट आहे? मुंबईला तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करतात. अनेक गोष्टी ज्या बाहेर नेल्यात मुंबईच्या, त्याच्यात सगळ्यात मोठा घाव, जखमीवर मीठ चोळण्याचं काम हे BSTला संपून करण्याचं होत आहे. अध्यक्ष महोदय, आज मी मागणी करीन पुन्हा एकदा की BSTला, जसं आपण पाहतो मुंबई महानगरपालिकेकडून MMRDला 5,500 कोटी दिले, मुंबई महानगरपालिकेकडून समृद्धी महामार्गामध्ये पैसे दिलेत, मुंबई महानगरपालिकेकडून सिडको असेल, अमुक वेगळ्या वेगळ्या ह्या सगळ्या संस्थांना जर पैसे दिले जातात, तर मुंबई महानगरपालिकेची स्वतःची हक्काची मुंबईची जी बस सेवा आहे, जी मुंबईकरांना परवडणारी बस सेवा आहे, जी जगातली सर्वात परवडणारी बस सेवा आहे, त्याला पुनर्जीवित करण्यासाठी आपण 5,000 कोटी नाही देऊ शकत? अध्यक्ष महोदय, जर आपण 5,000 कोटी दिले तर सगळ्या तिकडचे जे कामगार आहेत त्यांचे ग्रॅच्युटी, जे रिटायर्ड झालेत, पेन्शन दिले जातील, पगार वेळेवर दिले जातील. युनियन बरोबर जो करार झालेला 3,337 बस मेंटेन करण्याचा, तो देखील पाळला जात नाही. तो तर पाळलाच जाईल, पण 10,000 इलेक्ट्रिक बस जर जागतिक शहर आपल्याला बनवायचं असेल, त्याच्यासाठी आपल्याला ह्या 10,000 इलेक्ट्रिक बस घेणं गरजेचं आहे. आणि मी मागणी करीन मुख्यमंत्री महोदयांकडे की मुख्यमंत्री महोदय, आपल्या माध्यमातून कृपा करून BSTला पुनर्जीवित करा. आज प्रयत्न काय होतात, पण BSTचे बस स्टॉप आहेत, तिथे बस स्टॉप आहे की होर्डिंग लागले कळत नाहीये, LED चकचक चक 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 चालू असतं. ते बस स्टॉपच राहिले पाहिजे. ठीक आहे, ॲडव्हर्टाईज रेव्हेन्यू तुम्हाला पाहिजे तो घ्या, पण तिथे असे स्क्रीन लावू नका ज्याच्यावर पिक्चर बघू शकाल. आज प्रयत्न हा देखील चालू आहे की अनेक जे बस डेपोज आहेत ते विकण्याचा प्रयत्न चालू आहे. का? तर पैसे कमवण्यासाठी. पण दुर्दैव हेच आहे की ज्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता आणि बस सेवा देऊ शकता. अध्यक्ष महोदय, जेव्हा 2022 साल होता, आम्ही प्रयत्न करत होतो BSTला फायद्यात आणण्याचा. आणि कुठची पब्लिक सेवा ही फायद्यात चालत नाही किंवा तोट्यात चालत नाही, पण जर हे कॅल्क्युलेशन लावलं असतं 2022 मध्ये, तर डिझेल ही 32 रुपये प्रति किलोमीटर होती, CNG ही 22 रुपये प्रति किलोमीटर होती, आणि इलेक्ट्रिक बस ही 9 रुपये प्रति किलोमीटर होती. जर 5 रुपयाचं आणि 10 रुपयाचं आणि 15 रुपयाचं आपण फ्लॅट फेअर ठेवलं असतं तर 2027 पर्यंत आपण 5 नाही तर 10,000 इलेक्ट्रिक बस, 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बस, मिनी मीडियम लॉंग रेंज बस आणून देखील आपल्या BSTला फायद्यात नेलं असतं आणि मुंबईचा फायदा करून दिला असता आणि गैरसोय करू दिली नसती. लेकिन पण आज दुर्दैव हेच आहे की मुंबईला मारण्याचं काम जे चालू आहे त्याच्यात BSTला मारण्याचं काम हे पहिल्यापासून सुरू झालेलं आहे. खरोखर दुर्दैव आहे. आणि मग BSTच काय, तर मुंबईचं जर आर्थिक घडी बिघडवायची असेल तर सामाजिक घडी बिघडवणं हे कदाचित त्यांना पहिलं गरजेचं वाटतं. अध्यक्ष महोदय, जसं BST बद्दल मी सांगतो तसं शाळेंचा देखील आपण विचार केला पाहिजे. या मुंबईमध्ये साधारणपणे 1232 ते 1234 शाळा आहेत. 3.25 लाख विद्यार्थी ह्या आपल्या शाळेंमध्ये शिकतात. अनेक गोष्टी आम्ही वेगळ्या वेगळ्या ह्या शाळेंमध्ये सुरू करत होतो. मुंबई महानगरपालिकेने ह्या शाळेंना मुंबई पब्लिक स्कूल असं नाव दिलं होतं आणि 8 भाषांमध्ये या शाळेंमध्ये शिकवलं जायचं. त्याच्यात मराठी आहे, इंग्लिश आहे, सेमी इंग्लिश आहे, हिंदी आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे, उर्दू आहे, गुजराती आहे. पण ह्या सगळ्या भाषा जसं चाललं तसं नीट चाललं होतं. 3.25 लाख विद्यार्थी शिकत होते. आम्ही जेव्हा IB स्कूल आणलं, ICSE स्कूल आणलं, CBSE स्कूल आणलं, IGCSE स्कूल आणलं, त्याच्यात देखील मराठी अनिवार्य केलं. अध्यक्ष महोदय, तेव्हा जी गलटी लागायची आधी ती बंद होऊन पहिल्यांदा 2021-22 साली मी पाहायला लागलो
की तिथे गलटी लागायची ऐवजी लोकांची भरतीसाठी लोकांची लाईन लागायला लागली. माझं जे स्वप्न होतं, उद्धव साहेबांचं स्वप्न होतं तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांचं, त्यांनी जर टेक्नॉलॉजी ही नवीन भाषा आणली, मग टॅब्स देणं असेल, व्हर्च्युअल क्लासरूम असेल, पण उद्धव साहेबांना आनंद झाला आणि आम्हाला सगळ्यांना आनंद झाला की जे आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आणि आपण सगळे नगरसेवक म्हणून मेहनत करत होतो, त्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये 4,000 सीट्ससाठी, 4,000 ॲडमिशनसाठी 10,000 ॲप्लिकेशन आले. कुठे साहेब तुम्हाला आश्चर्य वाटेल, ऑनलाईन लॉटरी काढायला लागली. आज देखील हट्ट लागतो की आम्हाला पत्र द्या, मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ॲडमिशन पाहिजे. कारण IGCSE, IB, आमचा प्रयत्न हा होता की प्रायव्हेट स्कूलमध्ये जिथे जिथे आम्हाला जे काही शिकण्याचं एक सौभाग्य मिळालं किंवा जाण्याचं एक भाग्य मिळालं, तेच शिक्षण, त्याच दर्जाचं शिक्षण हे आपण आपल्या राज्यामध्ये सगळीकडे आणलं पाहिजे होतं. हेच आम्ही पुढे ठाणं असेल, नाशिक असेल आणि बाकीच्या सगळ्या शहरांमध्ये असेल, जिल्हा परिषद शाळांमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होतो. आपल्या देशामध्ये राईट टू एज्युकेशन आहे, पण आपल्या देशामध्ये एक मूलभूत बदल जो आणणं गरजेचं आहे ते म्हणजे राईट टू क्वालिटी एज्युकेशन आणि इक्वालिटी इन एज्युकेशन. प्रत्येक गावातल्या विद्यार्थ्याला जसं शहरामध्ये आपल्याला अभ्यास करायला मिळतो किंवा ते ज्या काही सुविधा मिळतात त्या मिळाल्या पाहिजेत. अजून एक अध्यक्ष महोदय आम्ही गोष्ट सुरू केली होती ती म्हणजे सेफ स्कूल, सुरक्षित शाळा. ती का बंद पडली हे अजूनही मला कळत नाही. ना त्यांच्यावर आमचा रंग होता, ना नाव होतं, ना त्या स्कीमला काही वेगळं नाव दिलं होतं. सुरक्षित शाळा हे होतं. लोढासाहेब आपण हे करणं गरजेचं आहे, आपण देखील हा विचार करणं गरजेचं आहे. सुरक्षित शाळा ह्या 2 भागांमध्ये होतं, एक बाहेरी आणि एक अंतर्गत. बाहेरचा जो काय भाग होता तर प्रत्येक विद्यार्थी, मग ती लहान मुलगी असो किंवा मुलगा असो, ज्या शहरांमध्ये लहान मुलं सुरक्षित आहेत, ज्या शहरांमध्ये लहान विद्यार्थी सुरक्षित आहेत, ते शहर जागतिक पातळीवर सगळ्यात सुरक्षित मानलं जातं, सगळ्यात चांगलं मानलं जातं. अध्यक्ष महोदय, ह्या सेफ स्कूलच्या प्रोग्राममध्ये आम्ही अनेक संस्थांबरोबर काम केलं, WRI असतील वगैरे, लोकल काही आर्किटेक्चरचे कॉलेजेस होते त्यांच्याबरोबर काम केलं आणि पूर्ण शहराचं मॅपिंग केलं. तसंच मी तत्कालीन नगरविकास मंत्र्यांच्या मागे लागलो होतो की तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर ही कॉम्पिटिशन घ्या आणि सगळ्या शहरांमध्ये शाळेचं मॅपिंग झालं पाहिजे. प्रत्येक शाळेचं जर मॅपिंग केलं आणि 50 मीटरचा रेडियस आजूबाजूचा आपण सुरक्षित करण्याचं ठरवलं, तिकडचा फुटपाथ चांगला असायला पाहिजे, सिग्नलिंग जे बाहेर असतात, लाल पिवळा हिरवा सिग्नल ते नीट असायला पाहिजे, झिब्रा क्रॉसिंग नीट असायला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला, मग ते भले ती मुलगी किंवा मुलगा सायकलवरून येऊ, चालत येऊ, बसमधून येऊ, गाडीतून येऊ, ऑटो रिक्षामधून येऊ, जर ती शाळा आणि 50 मीटर आजूबाजूचे सुरक्षित असले शाळेत येण्यासाठी आणि घरी जाण्यासाठी, तर ते शहर चांगलं आहे. आणि योगायोगाने जर तुम्ही पूर्ण शहराचं मॅपिंग केलं तर प्रत्येक वॉर्डमध्ये अनेक शाळा असतात आणि ह्या शाळा जर सुरक्षित झाल्या, बाहेरचा परिसर चांगला झाला, तर जवळपास आपलं 70% शहर हे चांगलं होऊन जातं. अंतर्गत काय होतं हे सेफ स्कूलचा प्रकार, तर आत गेल्यानंतर तुम्हाला 3-4 गोष्टींचा चेकअप प्रत्येक वर्षी होणं गरजेचं होतं. पहिलं म्हणजे ऑप्थॅल्मॉलॉजी. अध्यक्ष महोदय, मला स्वतःला जेव्हा चष्मा लागला होता, जवळपास 1.5-2 महिने मलाच माहिती नव्हतं की मला चष्मा लागला. भुरकट दिसत होतं, थोडंसं हे दिसत होतं आणि मी समोर जाऊन लादीवर बसायचो. टीचर सांगायची जमिनीवर बस, तिथे बसून मी लिहायचो. नंतर मी आईला जेव्हा सांगितलं, नंबर काढायला गेलो, तेव्हा कळलं चष्मा लागला. असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना चष्मा लागतो, 6-7 महिने कळत नाही. आणि ह्या विद्यार्थ्यांचं ऑप्थॅल्मॉलॉजी, प्रत्येक विद्यार्थ्यांचं जर टेस्टिंग केलं तर मला वाटतं खूप फायदेशीर होईल. दुसरं म्हणजे ओरल चेकअप, ओरल हायजीन, डेंटल चेकअप. दात किडल्यानंतर साधारणपणे आपण पाहतो, दात किडले, दात दुखायला लागला किंवा दात किडला तर आपण जे काही पौष्टिक आहे ते खात नाही. मग आईस्क्रीम खायला जातो, एखादं काहीतरी भलतं सलतं गोष्ट खायला जातो, पण जे पौष्टिक आहार आहे तो आपल्या पोटात जात नाही. आणि म्हणूनच साधारणपणे अनेक शाळांमध्ये आपण पाहतो स्टंटेड ग्रोथ आहे. 9वी-10वीतली मुलं जी आहेत ती आपल्याला 5वी-6वीतली वाटायला लागतात. त्यांचं जो कुपोषण होतं ते शहरी भागांमध्ये होतं, जसं ग्रामीण भागांमध्ये पण होतं. आणि ह्याला जर आपण ओरल हायजीन, डेंटल चेकअप करायला लागलो तर मला वाटतं खूप एक महत्त्वाचा फरक पडेल. मेंटल काउन्सिलिंग हे गरजेचं आहे. ते ज्या भागांमधून येतात किंवा आपण सगळेच प्रत्येक वयात आपला स्ट्रेस हा वेगळा असतो. कधी कोणाला होमवर्कचा स्ट्रेस असतो, कधी घरी कोणावर आई वडिलांचं काही कधी भांडण असतं, कधी वेगळ्या वयात वेगळे स्ट्रेस असतात. पण मेंटल काउन्सिलिंग आणि करिअर काउन्सिलिंग, टाईप 1 डायबिटीज मॅनेजमेंट, देश आपला जगाच्या स्तरावर हा डायबिटीज कॅपिटल होत चाललेलं आहे. टाईप 2 डायबिटीज हे अनेक जे आपण मोठे वय झालं असतं ते आपल्याला माहिती असतं काय असतं, पण लहान वयामध्ये जेव्हा शुगर पडायला लागते किंवा शुगर वरती खालती व्हायला लागते, टाईप 1 डायबिटीज मॅनेजमेंट आपल्या शाळेमध्ये येणं गरजेचं आहे. आणि हा प्रोग्राम जो आम्ही सुरू केला होता, सेफ स्कूल, सुरक्षित शाळा, मला कळतच नाही मागच्या 2.5 वर्षांमध्ये जे आधीचं सरकार होतं, सरकार पाडल्यानंतर आमचं, ते का बंद केलं. बरं, एवढंच बंद नाही केलं तर सामाजिक घडी बिघडवण्यासाठी आता जो एक GR काढला होता 3ऱ्या भाषेचा, आता आहे ना 5वी पासून 3री भाषा आहे. पहिलीपासून काय शिकण्याची गरज आहे. का आपण गोंधळ घालतो. म्हणजे सगळं काही जे नीट चाललंय, ज्या शाळेंमध्ये वेगळ्या भाषांमध्ये शिकवलं जातं ते आपण का गडबड करतोय, तिथे का गोंधळ घालतोय, कशाला ही घडी बिघडवतोय. शाळेनं तरी राजकारणातून बाहेर ठेवा, शाळेनं तरी या सामाजिक गडबडींमधून बाहेर ठेवा.
आज दुर्दैवाने आपल्या शाळेमध्ये धर्माच्या आधारित असेल, समाजाच्या आधारित असेल, जातीच्या आधारित असेल, भाषेच्या आधारित असेल, एवढं जर भांडणं व्हायला लागली लहान मुलांमध्ये, आडनाव पाहून जर आपण जात ओळखायला लागलो आणि वेगळे वेगळे बसायला लागलो, तर आपला देश हा जाणार कसा पुढे? शिकणं गरजेचं आहे. काय शिकतो आपण गरजेचं आहे. प्रश्न विचारणं गरजेचं आहे. त्याला नीट उत्तर मिळणं गरजेचं आहे. रिसर्च डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. पण दुर्दैव असं आहे की या शाळांमध्ये देखील आज गडबड सुरू झालेली. शाळांमागे शाळा आपण वाढवत चाललेलो आहे. आपण पाहतोय मुंबईमध्ये देखील अनेक शाळा वाढवलेल्या आहेत गेल्या 1-2 वर्षामध्ये. पण टीचर ट्रेनिंग होते का? त्यांचं रिफ्रेशर कोर्स होतोय का? जो मागेल तो आमदार आपण ठीक आहे ते द्यायलाच पाहिजे. CBSE शाळा त्याला एक डिमांड आहे. पण ते होत असताना ज्या मूलभूत गोष्टी होत्या त्या आपण देतोय का? आपण कॅन्टीन बाथरूमवर फोकस करतोय का? दर्जेदार शाळा देतोय का? हा विचार आपण करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, शहरांबद्दल बोलताना दुसरा मोठा विषय येतो तो म्हणजे दवाखान्यांचा विषय येतो, हॉस्पिटल्सचा विषय येतो. आणि तरी देखील मी पाहतोय अनेक शहरांमध्ये आज देखील परिस्थिती आहे. मध्यंतरीच्या काळात मला वाटतं 2023 साली होतं, लहान मुलांचे मृत्यू होत होते, लहान बालकांचे मृत्यू हॉस्पिटलमध्ये होत होते. मग मी मुंबईतल्या मेडिकल कॉलेजला गेलो, मी छत्रपती संभाजीनगरच्या मेडिकल कॉलेजला गेलो. माझ्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब होते. आम्ही नागपूरला गेलो. अध्यक्ष महोदय, दुर्दैव एवढंच आहे की ह्या सगळ्या डीन्सना आपण अनेकदा त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करतो. तिकडचे जे मेडिकल इंटर्न्स असतील, तिकडचे जे रेसिडेंट डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, त्यांच्यावर आपण प्रश्न उपस्थित करतो, आरोप करतो की बालकांचा मृत्यू होतोय, अमुक होतोय, तमुक होतोय, ह्याला जबाबदार कोण? इथे येऊन कटकड्यात आपण बसवतो डीनना, जेव्हा इथे चिठ्ठ्या द्यायला लागतात मंत्री महोदयांना. पण अध्यक्ष महोदय, कधी त्यांना एका बैठकीत बोलून विचारलंय का की एक बैठक आपण संयुक्त बोलूया जिथे स्थानिक पातळीवर ज्या काही प्लॅनिंग एजन्सीज असतील, मग कोणाची भिंत बांधली नाही, कोणाचा कचरा उचलला गेला नसतो, कुठेतरी डुकरं आत येतात, कुठेतरी चोरी होते औषधांची, कुठेतरी औषधं पुरवलीच जात नाहीयेत. अजूनही जर तुम्ही पाहाल, नायर हॉस्पिटलमध्ये आग लागली, ती OC मिळाली नव्हती फायरची, तरी देखील तिथे ते इंटर्न्सना राहायला दिलं होतं, रेसिडेंट डॉक्टर्सना राहायला दिलं होतं. हा कसा कारभार चाललाय अध्यक्ष महोदय? आज देखील मुंबई महानगरपालिकेत जे रेसिडेंट डॉक्टर्स आहेत, पेपरवर तर स्टायपंड वाढवलेला आहे, तोंडी स्टायपंड वाढवलेला आहे, पण अजून तो स्टायपंड दिला जात नाहीये. तो का दिला जात नाही अध्यक्ष महोदय? जेव्हा उठसूट आपण सगळीकडे पैसे देतोय, कुठे शक्तीपीठ हायवेला देतोय, कुठे काय देतोय, मग ह्या ज्या सुविधा आहेत, जे मूलभूत सुविधा आहेत, जे दिवस रात्र आपल्यासाठी मेहनत करतात, त्यांच्यासाठी आपण का नाही थोडे पैसे बाजूला काढून त्यांच्या पगारात वाढ करू शकतो किंवा स्टायपंडमध्ये वाढ करू शकतो? अध्यक्ष महोदय, हा प्रयत्न आज आपण ह्याच्यावर प्रश्न विचारले पाहिजेत. मुंबईमध्ये गेल्या 2 वर्ष अशी बिकट परिस्थिती होती. हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा दवाखाना आपण पाहिला. कोणी त्या दवाखान्यात गेलं, डॉक्टर्स असतात, नर्सेस असतात, पण औषधं द्यायला नाही आहेत. का? तर औषधाचा पुरवठा झाला नाहीये. CPD डिपार्टमेंट, सेंट्रल पर्चेस डिपार्टमेंट, जे मुंबई महानगरपालिकेचं आहे, त्याचं बेसिक काम हे आहे की औषधं खरेदी करण्याचं. ते CPD माहिती आहे कशात व्यस्त होतं? तर स्ट्रीट फर्निचरच्या घोटाळ्यात व्यस्त होतं, कुंड्या विकत घेण्यात व्यस्त होतं, बेंचेस घेण्यात व्यस्त होतं. आणि हेच डिपार्टमेंट CPD ह्यानं सगळ्यांना सांगते, तुम्ही IV फ्लुइड हे CSR वर घ्या, एक्सरे फिल्म CSR वर घ्या, तुम्ही औषधं CSR वर घ्या. हे काय चाललं अध्यक्षामध्ये? आपण जायचं तर कुठे जायचं? आणि म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे की नगरसेवक आज आपल्या शहरांमध्ये असणं गरजेचं आहे. प्रत्येक शहर तसंच महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक शहरामध्ये हे नगरसेवक जर असले तर हे प्रश्न तिकडच्या तिकडे सोडवले जातील. हे प्रश्न जनतेतून जे येतात ते जनतेच्या समोरच सोडवले जातील. आपल्याला वेगळं काही ह्याच्यावर बोलण्याची गरज लागणार नाही. पण आज पर्यावरण देखील तसंच प्रत्येक शहरातलं मारलं जात आहे. मरत नाहीये, मारलं जात आहे. अध्यक्ष महोदय, मला वाटतं अधिवेशनात खंडोबा टेकडीचा विषय घेतलेला आहे. वनमंत्री महोदयांनी उत्तर चांगलं दिलंय की फौजदारीचा गुन्हा दाखल होणार आहे. घाटकोपरमध्ये जी खंडोबा टेकडी आहे तिथे कुठच्या बिल्डरने हे अतिक्रमण केलेलं आहे? घाटकोपरमध्ये ही जी खंडोबा टेकडी आहे, असे किती अनेक बिल्डर्स असतील गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जिथे प्रशासक बसलेले आहेत. खास करून आपण ह्याची यादी काढली पाहिजे की कुठच्या बिल्डरनी आपल्या मुंबईमध्ये ज्यांचे कनेक्शन असतील मोठे, किती झाडं कापलेली आहेत, त्याच्यात अधिकृत किती होते, अनधिकृत किती होते, आपल्या परिसरामध्ये देखील असे किती झाडं कापलेली आहेत, कुठच्या टेकडीवर कापलेली आहेत, ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे. आणि जसं वनमंत्री महोदयांनी गुन्हा दाखल केलेला आहे तसाच गुन्हा या सगळ्यांवर दाखल केला पाहिजे. लोखंडवाला लेकचा विषय, वेटलँड डिक्लेअर झालं पाहिजे, मॅनग्रोव्ह डिक्लेअर झालं पाहिजे, पण ते नाही करायचंय. कारण तिथे देखील बिल्डरचा डोळा आहे. बिल्डर हे सगळीकडे आहेत. पुण्यामध्ये एक महत्त्वाचा विषय जो येतो, सातत्याने येतो, गेले 2-2.5 वर्ष येतो, पुण्याचे आमदार देखील मांडत असतात, आम्ही देखील मांडत असतो. ते 2 विषय महत्त्वाचे, म्हणजे एक वेताळ टेकडीचा विषय आहे आणि दुसरा म्हणजे रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शनचा विषय आहे. वेताळ टेकडीचा विषय एवढा भयानक आहे अध्यक्ष महोदय, तुम्ही माझ्यासोबत कधी चला किंवा वनमंत्री महोदयांना घेऊन जातो मी. टेकडी आहे, हिरवगार टेकडी आहे. दररोज तिथे कितीतरी शेकडो पुणेकर सकाळी असेल किंवा दुपारी असेल चालायला जातात, फेरी मारून येतात, एक्सरसाइज करतात, थोडं ट्रेकिंग करतात. हिरवगार परिसर आहे, छान परिसर आहे. पण आज काय होते तिथे? प्लॅनिंग काय आहे तिकडच्या? ते जे काही महानगरपालिकेचं प्लॅनिंग, खालतून बोगदा,
बाजूनी मेट्रोचा बोगदा आणि बाजूनी हिल कट करून एक फ्लायओव्हर पण करायचा. अध्यक्ष महोदय, गंमत अशी आहे की तुम्ही खालतून 2 बोगदे करताय, एक मेट्रोसाठी करताय, एक रस्त्यासाठी करताय, मग तिसरं तुम्हाला कशाचं गरजेचं आहे? फ्लायओव्हरची गरज काय आहे? मी तर त्यांना सांगतो मग पूर्ण टेकडीच कापून टाका ना, असंच सपाट रस्ता बनवून टाका. एवढं जर तुम्ही पोखरणार असाल त्या वेताळ टेकडीला, हिरवगारची टेकडी आहे ती खराब करणार असाल, तर मग अर्थ काय या टेकडीचं नाव ठेवून? अध्यक्ष महोदय, दुर्दैव हेच आहे की तिथे त्या लोकांना, पुणेकरांना, हजारो पुणेकरांना ह्युमन चेन बनवायला लागली आणि सांगायला लागलं की जो कोणी पक्ष या वेताळ टेकडीच्या मागे असेल आम्ही मतदान करणार नाही, आम्ही बॉयकॉट करू. तेव्हा सगळे पक्ष एकत्र आणि सांगितलं आम्ही हात लावणार नाही. पण आज काय होतं तिथे अध्यक्ष महोदय? आज परत ती परिस्थिती बदललेली, सत्ता आलेली आहे, प्रशासक बसलेले आहेत, प्रशासक कोणाला ऐकायला तयार नाहीत, भेटायला तयार नाहीत, प्रशासक बदलले, तिथे नवीन प्रशासक बसलेत आणि वेताळ टेकडीचा परत प्रयत्न सुरू झालेला आहे. पण अध्यक्ष महोदय, तुम्ही जेव्हा ट्रॅफिक सिम्युलेशन स्टडी कराल तेव्हा ती वेताळ टेकडी, त्याच्या पलीकडे हा रस्ता जाणार कुठे आहे? ट्रॅफिकवर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे का? पुढच्या 25 ते 50 वर्षात इम्पॅक्ट होणार नाहीये. मग ही वेताळ टेकडी आपल्याला पोखरून करायची तरी काय? तसंच रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट म्हणजे मी त्याला रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन म्हणतो. पर्यावरण मंत्री असताना मी ते स्थगित केलं होतं. आपण जर पाहाल तर सोपा विषय आहे. जगात कुठेही तुम्हाला नदीवर काम करायचं असेल तर नदीचं खोलीकरण होतं आणि रुंदीकरण होतं. कुठेही तुम्ही जगात पहा, नदी जर वाचवायची असेल, नदी ही जीवित गोष्ट आहे. आपल्याकडे नदीला तर आपण देवाप्रमाणे मानतो, आई म्हणतो, गंगा मा बोलतो, यमुना मा बोलतो. मुळा मुठा देखील तशीच, त्या दोन्ही नद्या, त्याचा जो प्रवाह आहे आपण जर पाहाल तशीच पवित्र नदी आहे. आणि हा रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन प्रोग्राम जो झालेला आहे, दुर्दैवाने असं आहे की पुण्यातला सगळा राडारोडा घेऊन त्या नदीत टाकतात. नदीला अरुंद करण्याचा प्रयत्न, म्हणजे कोणी डोकं लावलं हे अध्यक्ष महोदय मला माहीत नाही, पण जगात कदाचित एकमेव उदाहरण असेल हे रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शनचं की नदीला खोल आहे, तिचं खोली कमी करण्याचं, जी रुंद आहे किंवा अजून रुंद करण्याची गरज आहे तिला अरुंद करण्याची, सिमेंट बँक बांधायची म्हणजे नदीचं बालदी बनवून टाकायची आणि नंतर स्विमिंग पूल करायचं. साबरमतीत हा प्रयत्न झाला असेल, चांगला आहे, साबरमतीचा प्रभाव वेगळा आहे. प्रत्येक नदी ही वेगळी असते अध्यक्ष महोदय. आज पुण्याची गरज काय? तर आज पुण्याची गरज स्वच्छ नदी आहे. आज पुण्याची गरज स्वच्छ मुळा मोठा आहे. आज कुठचे अडथळे न निर्माण होता ती मुळा मोठ्याचा प्रवाह नीट झाला पाहिजे. पण गेल्या 2-3 वर्षात आपण पाहतोय 15 मिनिटाच्या पावसामध्ये जर पुणे भरायला लागलं असेल, पूर यायला लागला असेल, तर काय उपयोग ह्या विकासाचा? काय विकासाचा रस्ता तुम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यायचा आहे? नाही, आम्ही 15 मिनिटात जाणार. कुठे? हॉस्पिटलमध्ये. अध्यक्ष महोदय, जेव्हा परवानग्या घेतल्या जात होत्या तेव्हा त्या रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शनच्या, जे काही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आणि म्हटलं मी डिस्ट्रक्शन म्हणतो, जे काही परवानग्या होत्या त्याच्यात पहिली ओळ होती की दिस इज नॉट अ क्लायमेट मिटिगेशन प्रोग्राम. 7व्या की 8व्या पानावर लिहिलंय की दिस इज अ क्लायमेट मिटिगेशन प्रोग्राम. परवानग्या जेव्हा ECच्या घेतल्या 2018 मध्ये, सियाच्या घेतल्या, तेव्हा त्याच्यात स्पष्टपणे लिहिलं होतं की एक सुद्धा झाड तोडणार नाही. आता 7,500 झाडांची कत्तल करतायत. काय लावले अध्यक्ष महोदय? हे कसं चाललंय? पुणे शहर बुडत चाललेलं आहे. आपण पाहतो प्रत्येक पावसानंतर पाण्याखाली जातं, 15 मिनिटाच्या पावसानंतर पाण्याखाली जातं. मेट्रोचे पिलर मुळ्या मोठ्यामध्ये तर आलेच आहेत, टेनिस कोर्ट एवढे मोठे पिलर आहेत. आणि त्याच सोबत सलीम अली बर्ड पार्क जे होतं तिथे राडारोडा केलेला आहे. सलीम अली बर्ड पार्क आहे ते पूर्णपणे डिस्ट्रॉय केलेलं आहे. आज पुण्याची जी हालत खराब होत चाललेली आहे, बेकट होत चाललेली आहे, ती एवढ्याचसाठी होत चाललेली आहे कारण ह्या रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन प्रोग्राममुळे. जवळपास 4 पूल आणि 11 प्राचीन मंदिरं ही पाण्याखाली जाणार आहेत, ती ह्या रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन प्रोग्राममुळे. रेड लाईन, ब्लू लाईन बदललेले आहेत. जयंत पाटील साहेब इथे आलेले आहेत. ते मंत्री महोदय असताना आम्ही एक संयुक्त बैठक घेतली होती आणि तेव्हा देखील आम्हाला त्यांच्या खात्याने दाखवलं होतं की ह्या लाईन्स कुठे ना कुठेतरी बदललेल्या आहेत. माझी मागणी ही राहील मंत्री महोदयांकडे, मुख्यमंत्री महोदयांकडे, की त्यांनी स्वतः बैठक आपल्या दालनात बोलवून हे रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन प्रोग्राम असेल किंवा वेताळ टेकडीचा प्रोग्राम असेल, ह्याची बैठक आम्ही नाही बोलवलं तरी चालेल, आम्हाला बोलू नका, पण स्थानिक पुणेकरांना बोलवा. जे पुणेकर ह्याच्यावर आवाज उठवतात, गेले 2-2.5 वर्ष उठवतात, त्यांना बोलवा आणि मग पहा की सरकार कसं पुण्याला खराब करत आहे. तसाच प्रश्न नागपूरमध्ये अजनीवनाचा आहे. अजनीवन देखील साधारणपणे आपण पाहिलं तर 500 एकर एवढं रेल्वेची कॉलनी आहे, मान्य रेल्वेची कॉलनी आहे, पण आज जंगल झालेलं आहे. आज तिथे आपण पाहतो चांगले बसले बैठे बंगले आहेत, रेल्वेचेच आहेत, पण जे वन तिथे झालेलं आहे आपण पाहतोय, चांगली झाडी झुडपी आलेली आहे, ते वन छाटून तिथे इंटिग्रेटेड मॉडेल ट्रान्सपोर्टचं एक हब बनवायचं आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही अनेकदा हा प्रयत्न केला आणि आमच्याच प्रयत्नामुळे ते वाचलेलं आहे. अजून 5-6 वर्ष ते अजनीवन, तिकडचे स्थानिक लोक रोज तिथे लढा देत आहेत. पण हा प्रयत्न टिकावा एवढ्यासाठी तिथे ऑल्टरनेटिव्ह पण आहे. जास्ती काही दूर नाही, 3-4 किलोमीटरवर एक पर्यायी जागा आहे जिथे झाडं नाही आहेत, जिथे झुडपी नाही, तिथे काही जंगल नाही आहे.
आणि तिथे जर हे इंटिग्रेटेड मॉडल ट्रान्सपोर्ट हब जे आहे, मग रेल्वे, मेट्रो, हायवे वगैरे सगळं तिथे जर आलं तर हे अजनी वन पण वाचेल, नागपूरची जी हिरवगार एक शान आहे ती वाचेल आणि तुम्हाला तिथे सगळं इंटिग्रेटेड मोड पण मिळतं. मग कशासाठी हा प्रयत्न चाललाय की पुण्यामध्ये वेताळ टेकडी तोडा, पुण्यामध्ये रिव्हरफ्रंट तोडा, मुंबईमध्ये घाटकोपर टेकडी तोडा, मुंबईमध्ये कुर्ला ITI मध्ये 9,000 झाडं तोडा, मुंबईमध्ये सगळीकडे आपण पाहतोय मॅनग्रोव्हची कत्तल चाललेली आहे. आमचं सरकार असताना अध्यक्ष महोदय मी नाही यील्ड करते अध्यक्ष महोदय, मी वेळ नाही देते अध्यक्ष महोदय. मी मंत्री असताना नाही अध्यक्ष महोदय, मी नाही मी वेळ नाही देते. मी नाव नाही घेतलं, मी नाव नाही घेतलंय अध्यक्ष महोदय, मी नाव नाही घेतलंय अध्यक्ष महोदय, मी नाव नाही घेतलं. त्यांची हरकत काय आहे ते तर ऐकू. काय हरकत आहे? मध्ये 9,000 झाड तोडले, एकही झाड तोडलेलं नाही. मी त्याने स्वतः भेटून सांगितलं, झाड तोडला पण नाही, झाड तोडण्याचा प्रयत्न पण नाही. ते स्विमिंग पूलची त्यांची जी कल्पना आहे, स्विमिंग पूल पण नाही तिथे. जे त्याने नाही केला ते माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने केला आहे. प्रथम वेळा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशी खेळाचा इंटरनॅशनल स्टेडियम बनवून टाकलाय. ते कुर्ला ITIचे वर्ड काढून टाका. पुढे जाऊया, ठीक आहे, बसा. पण ही मॅनग्रोव्ह, जेव्हा मी मंत्री होतो, पर्यावरण मंत्री होतो, तेव्हा आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन 11 महिन्यांमध्ये 15,500 हेक्टर मॅनग्रोव्ह वाचवले होते. आज अध्यक्ष महोदय जे प्रयत्न आम्ही करत होतो आणि हे संयुक्त प्रयत्न राहिले पाहिजे, त्याच्यात राजकारण आलंच नाही पाहिजे. ह्याच्यात ना भाजपा, ना शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, ना इतर कुठच्या पक्षाचा विषय, ना काँग्रेस, ना राष्ट्रवादी, ना कुठच्या गटाचा. महत्त्वाचा विषय अध्यक्ष महोदय हा आहे की आपण आपल्या महाराष्ट्राला पर्यावरणच्या दिशेने नेत आहोत की नाही, शाश्वत विकासाच्या दिशेने नेत आहोत की नाही. आज नांदगावमध्ये जे ॲशपॉन्ड होतं अध्यक्ष महोदय, खरोखर आपण सगळ्यांनी, जेव्हा नागपूरचं अधिवेशन असेल, नागपूरनं अगदी 15 किलोमीटरवर आहे, अर्ध्या तासात आपण पोचून जाऊ. 750 एकरचा हा ॲशपॉन्ड होता. तो ॲशपॉन्ड नॉन सायंटिफिक होता. कापरखेडा असेल, कोराडी असेल, तिथून ही फ्लाय ॲश यायची, त्या पाईपला देखील चिरे होते, त्या पाईपमधून ती ॲश बाहेर पडायची. तिकडच्या गावकऱ्यांना सगळी ही फ्लाय ॲश जी हायवेमध्ये वापरू शकतो, जी रस्त्यांमध्ये वापरू शकतो, जी आपण सगळीकडे चांगल्या कन्स्ट्रक्शनमध्ये वापरू शकतो, ती तिथे ॲश डंप केली जायची. 750 एकर अध्यक्ष महोदय. कशासाठी? तुम्ही 10 मिनिटं तिथे उभं राहिलात ना, हा पांढरा शर्ट तुमचा काळा होईल. गाड्यांच्या टपावर तुम्ही बघाल, मंदिरांच्या कौलांवर बघाल, घरांच्या कौलावर बघाल, जे पाणी जे नागपूरला येतं, जी कानन नदी आहे, जे सगळ्या नद्या आहेत, चंद्रपूरमधून इराई नदी आहे, हे सगळं ॲशचं जे साम्राज्य आहे हे कुठे ना कुठेतरी बंद झालं पाहिजे अध्यक्ष महोदय. नांदगावचा फ्लॅश पॉइंट बंद झाला पाहिजे. तिकडचे जे इलिगल कोल वॉशरी आहेत, इलिगल कोल वॉशरीमधून आपण पाहतो हा कोळशाचा स्कॅम जो आहे, चांगला कोळसा हा तिथे आणला जातो, तो बाहेर कुठेतरी पाठवला जातो, खराब कोळसा धुतला जातो, काळं पाणी सगळ्या शेतकऱ्यांच्या त्या सगळ्या शेतामध्ये जातं. आणि दुर्दैव असं आहे की ते जे सगळे तिकडचे शेतकरी आहेत किंवा नांदगावचे गावकरी आहेत, त्यांची संख्या एवढी कमी आहे की ती वोट बँक बनत नाही, म्हणून आपण त्यांचा आवाज ऐकत नाही. आम्ही हा फ्लाय ॲश पॉइंट बंद केला होता. हे देखील आज महत्त्वाचं. जसं हा नांदगावचा ॲश पॉइंट आहे, तसं महाराष्ट्रात कुठे कुठे ॲश पॉइंट आहे. फ्लू गॅस डिसल्फरायझेशन प्लांट त्यांनी लावला आहे का, वरती स्टॅकिंग केलं आहे का, हे सगळे विषय मला वाटतं आज महाराष्ट्रासमोर आणणं गरजेचं आहे. आपण प्रत्येक वादात व्यस्त राहू, ठीक आहे, आपण मागे काय झालं, 50 वर्षापूर्वी काय झालं, 100 वर्षापूर्वी कोण काय बोलत होतं, हे सगळं ठीक आहे, पण आपल्या भविष्याबद्दल कोण लढत आहे, भवितव्याबद्दल कोण बोलत आहे. तरुण आहेत ते विचारतात की आम्हाला जॉब कोण देणार, आमचा जो आपण पाहतो वायू खराब झाले, प्रदूषित झाले, पाणी प्रदूषित झालेलं आहे, ह्याचा विचार कोण करणार, जी कत्तल होते ते कोण थांबवणार. ही कत्तल थांबवणार आणि ही जे कत्तल लोकांची जी आपण करत आहोत, नांदगावचा ॲशपॉन्ड असेल किंवा असे काही प्रदूषणाचे जे काही स्रोत असतील ते थांबवणं हे आपल्या हातात आहे. आपण आज विधिमंडळमधून इथे बसलेलो आहे. अध्यक्ष महोदय, हेच बोलत असताना सगळे जिथे आपण पाहतो मुंबईत आज एक महत्त्वाच्या विषयावर तुमचं लक्ष आकर्षित करणं गरजेचं आहे. कारण ठीक आहे, मी पर्यावरणावर बोललो, BSTवर बोललो, मी आज हॉस्पिटल्सवर बोललो, शाळेंवर बोललो, नगरसेवक नाहीत ह्याच्यावर बोललो. पण नगरसेवक नसताना अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये 2022-23 साली जो रस्त्याचा मेगा स्कॅम झाला आहे ह्याच्यावर देखील बोलणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, 2023 साली जानेवारीमध्ये म्हणजे ऑगस्टमध्ये 22च्या 2 टेंडर आले होते, ती रद्द झाली. 2023च्या जानेवारीमध्ये 15 जानेवारीला मी सगळ्यांना अवगत करत होतो, मी ओरडून सांगत होतो की 5 कॉन्ट्रॅक्टर्स, 5 लाडके कॉन्ट्रॅक्टर्स, त्यांची नावं मी घेत नाही कारण माझं युद्ध हे कॉन्ट्रॅक्टर्स सोबत नाही आहे, माझं युद्ध हे सिस्टीम सोबत आहे. मी इथे कोणाची नावं पण घेणार नाही कारण मला कोणाला टार्गेट करायचं नाही. पण अध्यक्ष महोदय, 5 कॉन्ट्रॅक्टर्सना कधी नव्हे तसं मुंबईमध्ये 5 एरियाज बनवून दिले 5 पॅकेट्स. आणि हे 5 पॅकेट करत असताना जवळपास आपण पाहतोय हे टेंडर जे होतं ते 6,080 कोटीचं होतं. अध्यक्ष महोदय, आपण असाल, अनेक इथे आमदार आहेत मुंबईतून आलेले ज्यांनी मुंबईत नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे.
कधीही याच्या आधी आपण सत्तेत होतात, सत्तेत नव्हतात, सगळ्या बाजूनी मुंबई महानगरपालिका स्टँडिंग कमिटी आपण पाहतात, सगळेच पक्ष तिथे असतात. कधीही अध्यक्ष महोदय आपण मुंबईमध्ये मायनर रोड्स असतील किंवा छोटे रस्ते असतात त्याचं कॉन्क्रिटीकरण केलं नव्हतं, कारण आपल्या रस्त्याखाली युटिलिटीज असतात, तिथे डक्टिंगसाठी जागा नसते. मध्यंतरी मागणी केली आम्ही आयुक्तांकडे, दोन्ही पक्षाच्या लोकांनी केली, ती त्यांनी आत्ता मान्य केले सध्या स्थितीला. ते तरी देखील पुढचं काय हे अजून चित्र तसंच भुरकट आहे. पण अध्यक्ष महोदय एकतर मायनर रोडचं कॉन्क्रिटीकरण घेतलं. दुसरं म्हणजे आपल्या इतिहासामध्ये, मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये ॲडव्हान्स मोबिलायझेशन फंड 10% कधीही दिला नव्हता. हा ॲडव्हान्स मोबिलायझेशन फंड जेव्हा तुम्हाला ग्रीनफील्ड रस्ते असतात, हायवेज बनवायचे असतात, तेव्हा दिला जातो. मुंबईसारख्या शहरामध्ये कधी दिला नव्हता. हा ॲडव्हान्स मोबिलायझेशन फंड 10% दिला. त्यानंतर आपण पाहतो हे जे कार्टेल होतं, हे 5 कॉन्ट्रॅक्टर्सचं कार्टेल कसं केलं त्यांनी अध्यक्ष महोदय? कॉन्ट्रॅक्टर ए 4.5% अबवला त्यांना मिळाले. बाकीच्यांनी काय भरलं होतं? 10.80 आणि दुसऱ्यांनी 13.40. कॉन्ट्रॅक्टर बी, मी मुद्दामून नावं घेत नाही कारण माझं युद्ध हे कॉन्ट्रॅक्टर सोबत नाही. कॉन्ट्रॅक्टर बीनी पहिलं पाकिट जे होतं ते 8.10ला भरलं होतं, दुसरं पाकिट 6.75ला भरलं होतं. कॉन्ट्रॅक्टर सी ह्यांनी पहिलं पाकिट जे हरायला त्याला सांगितलं होतं, जे 9.22ला भरलं होतं, त्याच कॉन्ट्रॅक्टरनी पाकिट 5 हे 7.49%ला भरलं होतं. कॉन्ट्रॅक्टर डी दुसरं पाकिट जे त्याला जिंकायचं होतं त्यांनी 6.30ला भरलं होतं, तिसऱ्या पॅकेटमध्ये 9.99ला भरलं होतं, पाचव्या पॅकेटमध्ये 11.77ला भरलं होतं. आणि कॉन्ट्रॅक्टर ई पाकिट 2 हे 11.30ला भरलं होतं, पाकिट 3 हे 7.20ला भरलं होतं, पाकिट 4 हे 13.71ला भरलं होतं आणि पाकिट 5 हे 14.40ला भरलं होतं. मुळात जर हे आपण पाहिलं तर हे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एक पाकिट कमी ह्याच्यात भरायचं, बाकीची 3 पाकिटं जास्ती भरायची, म्हणजे तुम्ही त्याच्यात हराल पण तुम्हाला एक पाकिट मिळालं. ठीक आहे, हे सगळं झालं. जेव्हा मी ऑब्जेक्शन घेतलं होतं, मला आयुक्त तेव्हा उत्तर कशावर द्यायचे तर ट्विटरवर द्यायचे उत्तर. विश्वजितजी जरा थांबा, सिरियस विषय. उत्तर आम्हाला ट्विटरवर यायचं आणि ट्विटरवर आल्यानंतर आम्हाला सांगितलं गेलं होतं की नाही आता 6080 कोटी नाही, हे जे एस्केलेशन आहे म्हणजे हे प्रत्येक पाकिटमध्ये एस्केलेशन पण केलं होतं. एक तुमची स्टँडर्ड रिवाइज्ड रेट असतो, तो रिवाइज रेट त्यांनी 20%नी वाढवलेला. म्हणजे तुम्ही विचार करा, पहिलंच 20%नी जास्ती, त्याच्यात अधिकचे हे पैसे. स्टँडर्ड रिवाइज रेट वाढवल्यानंतर लोएस्ट बिडरला त्यांनी 4.5, 6 साधारणपणे 4 ते 7% मध्ये जास्तीचे पैसे देत होते. आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सांगितलं महापालिकेने की नाही हे चुकीचं आहे, आता स्टँडर्ड रिवाइज रेटलाच आम्ही देऊ, हे बिडिंग प्रोसेसमध्ये आम्ही जाणार नाही, ह्या 5 कॉन्ट्रॅक्टर्सना 5 देऊ, ॲडव्हान्स जास्तीचे पैसे देणार नाही, एस्केलेशन देणार नाही. मग अध्यक्ष महोदय, जर एस्केलेशन देणार नसाल, स्टँडर्ड रिवाइज रेटलाच देणार असाल, मग तुम्ही कसं सांगता हे बिडिंग झालं? म्हणजे तुम्ही ठरवलं की तुम्ही अमुकाला 3 रुपये, अमुकाला 5 रुपये, अमुकाला 2 रुपये, अमुकाला 6 रुपये. बिडिंगच जे तुम्ही मान्य करत नाहीयेत, बिडिंगच सांगताय तुम्ही की हे खोटं ठरलेलं बिडिंग आहे माझ्या आरोपावर, मी आरोप केल्यावर आणि सगळ्या विरोधी पक्षांनी आरोप केल्यानंतर. मग हे बिडिंग झालंच कसं? हे बिडिंगच होऊ शकत नाही. हे सेट टेंडर आहे, हे सेट कार्टेल आहे. 5 लोकांना त्यांनी ठरवलं की तुम्ही इथे कमी भरायचं, इथे जास्ती भरायचं आणि नंतर सांगितलं की नाही आता तुम्हाला एवढेच पैसे मिळतील. 1000 कोटीची तफावत होऊ कशी शकते? 5000 कोटीला नंतर ते टेंडर गेले. अध्यक्ष महोदय, 6080 कोटीचं टेंडर जेव्हा 5000 कोटीला जातं आणि महापालिका सांगते की नाही आता जसे आलेले रेट्स ते देणार नाही, जे आम्ही ठरवतो ते रेट्स देणार, म्हणजे कॉम्पिटिशनच कुठे झाली? मुळात ही टेंडर प्रक्रिया चुकीची झाली आहे, हीच फ्रॉड झालेली आहे अध्यक्ष महोदय. पण हे प्रश्न विचारायला अनेक नगरसेवक जे स्टँडिंग कमिटीमध्ये असायचे, जे इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये असायचे, दोन्ही बाजूचे जे नगरसेवक असायचे अध्यक्ष महोदय, ते नसताना आज आयुक्तांना प्रश्न विचारते तरी कोण? आज ह्या AMCला प्रश्न विचारते तरी कोण? आज आपल्या मुंबईचे साधारणपणे जेव्हा 5000 कोटी असेच उडवले जातात, ॲडव्हान्स मोबिलायझेशनमध्ये असेल, ह्या जास्तीच्या पैशामध्ये असेल, आज प्रश्न विचारते तरी कोण? मग दक्षिण मुंबईचे जे कॉन्ट्रॅक्टर होते, जो आमचं दक्षिण मुंबईचं पॅकेट घेतलं होतं, जिथे माझा मतदारसंघ आहे, अध्यक्ष महोदयांचा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघातल्या कॉन्ट्रॅक्टरनी सांगितलं मला काम जमणार नाही. आणि साहजिक आहे, कारण हे सगळे मोठे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांना छोटी छोटी कामं रस्त्याची जमत नाहीत, मायनर रोडची जमत नाहीत. त्यांनी सांगितलं आम्हाला जमत नाही, आम्ही काम गिवअप करतो. अध्यक्ष महोदय, रस्त्याची कामं अशीच खोळंबून पडलेली आहेत. प्रत्येक आता 3 पाऊस ओलांडून गेले, आम्हाला पावसाच्या आधी सांगतात नाही आम्ही सेफ स्टेजवर आणले, पण कॉन्ट्रॅक्टर आहे तरी कोण? दुसरे कॉन्ट्रॅक्टर एक आहेत ज्यांचा पूल मला वाटतं रायगडमध्ये पडला होता, त्या कॉन्ट्रॅक्टरला इथे पेनल्टी लावलेली आहे. पेनल्टी दिली की नाही दिली हे उत्तर अजून आम्हाला सरकारकडून येत नाही, शासनाकडून येत नाही. आणि आयुक्त महोदय सांगतात की नाही पेनल्टी कशातून आकारली जाणार? जो त्यांना पैसा दिला जाईल त्याच्यातून आपण पेनल्टी कापू. काय चाललंय अध्यक्ष महोदय? आज आपण पाहताय मुंबईमध्ये जे उत्तर मिळतं आम्हाला की 26% रस्ते पूर्ण झालेत. अध्यक्ष महोदय, तुम्ही लिहून घ्या, आज मी चॅलेंज लावतो इथे की 26% काय 6%ही रस्ते पूर्ण झाले नाही आहेत. तुम्ही पूर्ण मुंबई उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम घ्या, दहिसर पासून सुरू करा, अगदी कुलाब्यापर्यंत जा,
सगळीकडे पहा तुम्ही, टोल नाका टू टोल नाका पहा, एकही रस्ता आपल्या कुठच्याही मतदारसंघामध्ये मुंबई महानगरपालिकेने ह्या टेंडरमधला पूर्ण केला नाही आणि पुढच्या टेंडरवर गेले 6,000 कोटीच्या. काय चाललंय अध्यक्ष महोदय? किती भ्रष्टाचार करायचा, किती पैसे खायचे? बरं हे जाते तरी कुठे, चालवते तरी कोण, ह्याला होकार किंवा नाकार देते तरी कोण, ह्याच्यावर चौकशी का नाही होत? आज मुद्दा हा उपस्थित होतो की 2 टेंडर दिली गेली, एक 2023 एक 2024, आणि ह्या दोन्ही टेंडरमध्ये जी कामं झालेली आहेत ती कामं अपुरी आहेत. अनेक ठिकाणी पेनल्टी लावलेली आहेत, कामं भयानक आहेत. माझ्या वरळी मतदारसंघामध्ये कोळीवाड्यामध्ये जर तुम्ही याल तर कोळीवाड्याचा जो सगळ्यात महत्त्वाचा रस्ता आहे, अक्षरशः गोणीचे त्याच्यावर इम्प्रिंट दिसत आहेत, पावलांचे फुटप्रिंट्स दिसत आहेत. एवढं भयानक प्रकारचं काम सगळीकडे दिसायला लागले अध्यक्ष महोदय. मध्यंतरीच्या काळात आपण सगळ्यांनी संयुक्त बैठक घेतली. एक आमदार तर मला खासगीत असं बोलले, ते सत्ताधारी पक्षातले, की त्यांनी हा दम दिला आयुक्तांना की हो, निवडणुकीच्या आधी आमच्याकडून तुम्ही भूमिपूजन करून घेतली, आता काम तरी चालू करा. झाले 6-8 महिने झाले निवडणुकीला. मला नाव नाही घ्यायचं त्या आमदारांचं, आहेत ते इथे. पण मुख्य गोष्ट हीच आहे की दुर्दैव हे आहे आपल्या राज्याचं की आज नगरसेवक नाही. ठीक आहे, अडचणीत नाही आणायचं मला, त्यांचं खास प्रेम आहे माझ्यावर, दुसरीकडे असले तरी ठीक आहे. पण कारण मी वचनपूर्ती केलं, त्यांना विचारा. पण एक आहे अध्यक्ष महोदय, हे रस्ते जे आहेत, हे फुटपाथ जे आहेत, फुटपाथ वॉकेबिलिटी मुंबईमध्ये चालू कुठे शकतं? आज पुण्यात चालून दाखवा, मुंबईत चालून दाखवा, कुठच्याही शहरांमध्ये चालण्यासारखा फुटपाथ राहिला तरी का? रस्ता तुम्ही क्रॉस करू शकता का? अध्यक्ष महोदय, ही सगळी जबाबदारी ही आपली आहे. विधिमंडळामध्ये आपण आज ठरवायला पाहिजे की झालं ते बस झालं, कुठे ना कुठेतरी या भ्रष्टाचाराला आळा घातलाच पाहिजे. हे जे 2 रोड स्कॅम्स आहेत ह्याची चौकशी करून जे कोणी याच्यात दोषी असतील त्यांना जेलमध्ये फरफटत नेणं गरजेचं आहे. तर आम्ही समजू की या सरकार करप्शनवर सिरियस आहे. अध्यक्ष महोदय, ह्यानंतरच सगळ्यात मोठा विषय जो मला आपल्या लक्षात आणायचा आणि सगळ्यांना अवगत करायचा आहे तो म्हणजे धारावीचा. धारावी कदाचित आतापर्यंत जगात असलेला सर्वात मोठा लँड स्कॅम आहे. अध्यक्ष महोदय, गोष्ट सोपी आहे पण डोंगरा एवढी आहे. धारावी, मूळ धारावी हे 300 एकर आहे. धारावीमध्ये स्लम सोसायटी आहे, ज्याला आपण झोपडपट्टी बोलतो, इन्फॉर्मल हाऊसेस आहेत. धारावीमध्ये कोळीवाडा आहे, कुंभारवाडा आहे, चर्मोद्योग आहे, अनेक व्यवसाय आहेत, मायक्रो मीडियम स्मॉल इंडस्ट्रीज आहेत. धारावीमध्ये म्हाळा कॉलनीज देखील आहेत, धारावीमध्ये इमारती देखील आहेत. आणि ह्या धारावीचा पुनर्विकास होणं गरजेचंच आहे. धारावीचा विकास झालाच पाहिजे, प्रत्येकाला त्याचं घर मिळालंच पाहिजे अध्यक्ष महोदय. पण हा पुनर्विकास होत असताना त्या मूलभूत 300 एकर, मूळ 300 एकरला 250 एकर आपण जोडले, शासनाने दिले, 240 एकर दिले, म्हणजे झाली किती ती जमीन? 540 एकर मुंबईमध्ये. मुंबईमध्ये 540 एकर ही काही कमी जमीन नाही आहे. जे कोणी इथे रिअल इस्टेटमध्ये असतील, जे कोणी बिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये असतील, त्यांना माहिती आहे की तुम्ही 300 एकरला जेव्हा फ्लॅट्स बनवता, तुम्ही इमारती बनवता, 250 एकरमध्ये नीट तुम्ही सामावून घेऊ शकता. मला वाटतं एक 25 वर्षापूर्वी फेज 1 तिथे झाले, राजीव गांधी नगर आहे मला वाटतं तिथे, बरोबर आहे, फेज 1 झालेलं, म्हाडानी केलेलं. पण अध्यक्ष महोदय, जणू काही हे 250 एकर आता पुरेसे नाहीत, रेल्वेची जमीन पुरेशी नाही, माहीम नेचर पार्क आणि सलीम अली बर्ड पार्क पुरेसं नाही. म्हणून आता काय चाललंय? मुंबईत जवळपास 1600 एकर, मग कुर्ल्यातल्या 21 एकरचा मदर डेअरीचा, तिथे तुम्ही तर रिटायर्ड पोलीसवाल्यांना, सरकारी कर्मचाऱ्यांना असेल, मिल वर्कर्सना असेल, BMC कर्मचाऱ्यांना असेल जे रिटायर होतात, तुम्ही त्यांना तिथे घरं देऊ शकता 21 एकरमध्ये कुर्ल्याच्या मदर डेअरीमध्ये, किंवा तुम्ही गार्डन पण बनवू शकता. पण ते नाही करायचं. आज दुर्दैव मुंबईचं हे आहे की कोणाच्या तरी एका व्यक्तीसाठी, एका उद्योगपतीसाठी, आणि मी त्यांचं नाव नाही घेत कारण वैयक्तिक भांडण मुळीच नाही आहे, जे कोणी असं मुंबईला लुटतील आम्ही त्याच्या विरोधात उभं राहू. पण 540 एकर अध्यक्ष महोदय, तुम्ही पुनर्विकास त्याच्यात करू नाही शकत. 250 एकरमध्ये तुम्ही ह्या सगळ्या इमारती बसू नाही शकत. अध्यक्ष महोदय, स्पष्टता कुठेच नाहीये की कोळीवाडा जाणार कुठे, कोळी बांधव जाणार कुठे. जसं आज छत्रपती शिवाजी मंडईमधून कोळी बांधवांना बाहेर काढतात, जसं आज ससून डॉकमधून काय ते महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननी BPTला पैसे भरले नाहीत, MPPTला पैसे भरले नाहीत, तिथून कोळी बांधवांना बाहेर काढतात. तसंच अध्यक्ष महोदय, इथून कोळीवाड्यातून, धारावीतून तुम्ही कोळी बांधवांना बाहेर काढणार. कुंभारवाडा जाणार कुठे, चर्मोद्योग जाणार कुठे, MSME जाणार कुठे? ही काय नुसतं SRA स्कीम नाही आहे अध्यक्ष महोदय, ही एक सोशल अपलिफ्टमेंट स्कीम आहे. आणि ह्याच्यात जो दुष्परिणाम ह्या मुंबईवर होणार आहे तो हाच आहे की मुंबईला ह्या पुनर्विकासाच्या नावाखाली 1600 एकर हे अदानी ग्रुपच्या घशात घालणार, एका ग्रुपच्या घशात घालणार आहे. मग त्याच्यात तुम्ही आमदार राहा, खासदार राहा, नगरसेवक राहा, मंत्री राहा, पालकमंत्री राहा, तुमचा हुकूम चालणारच नाही आहे. दससाहेब, हे एवढं भयानक आहे की त्याच्यात अशा काही अटी शर्ती टाकलेल्या आहेत की त्या 1600 एकरमध्ये जर ह्या समुदायाला, ह्या समूह जो आहे, हा अदानी समूह आहे, ह्या समूहाला जर वाटत असेल, ह्या ग्रुपला जर वाटत असेल की आम्ही UD-कडे एक परवानगी मागितली किंवा आम्ही BMC-कडे एक परवानगी मागितली, 15 दिवसात हो किंवा नाही येणं गरजेचं आहे. जर नाही आलं किंवा हो आलं तरी ह्या ग्रुपची मनमानी तिथे चालेल. मग काय उपयोग आहे अध्यक्ष महोदय आपण निवडणूक लढून?
काय उपयोग आहे मुंबई ही मराठी माणसाच्या हातात ठेवून? अध्यक्ष महोदय, काय उपयोग आहे तुम्ही आमदार बना, खासदार बना, मंत्री बना, पालकमंत्री बना, मुख्यमंत्री बना, जर हा ग्रुप तुमचा ऐकणारच नसेल, हुकुमशाह त्यांची चालणार असेल तर? अध्यक्ष महोदय, 1600 एकरमध्ये तुम्ही नक्की काय बनणार आहात? आज मुलुंडमध्ये भीती आहे, आज अक्सा बीचला भीती आहे, आज कांजूरमार्गला भीती आहे की इथे नेमकं काय येणार आहे? कारण सगळ्यांना माहिती आहे की धारावीमध्ये जे अटी शर्ती टाकलेल्या आहेत, हा घोटाळा असा आहे की 2000 सालापर्यंतच जे लोक तिथे राहायचे त्यांना तिकडचं तिकडे घर मिळणार, तेही 350 स्क्वेअर फूट मिळणार. 2000 ते 2011 सालापर्यंत त्यांना सगळ्यांना बाहेर ह्या अदानी ग्रुपच्या घरांमध्ये मिळणार. कुठे? तर देवनार डम्पिंग ग्राउंडमध्ये, म्हणजे जिथे कचऱ्याचा ढिगारा आहे तिथे तुम्हाला घर मिळणार. मुलुंडचे इथे आमदार असतील त्यांना देखील माहिती आहे की भीती तिथे किती निर्माण झाली आहे की कितीतरी लोक धारावीमधून, म्हणजे मुलुंडकरांना हे नको की धारावीकर आम्हाला नको आहेत, पण जी जनसंख्या तिथे वाढणार आहे, लोकवस्ती वाढणार आहे, 1 लेनचा रोड आहे, 2 लेनचा रोड आहे, 40 मजल्याची इमारत आहे, तर जाणार कुठे? ट्रॅफिक किती होणार? रस्त्यावर चालणार कसं? पाणी कसं? वीज कसं येणार? हा जो प्रश्न. आणि हे सगळं होत असताना अध्यक्ष महोदय, ठीक आहे विकास करायचा करा, पण स्थानिकांना प्रत्येकाला तिथे घर मिळालं पाहिजे. हे उद्योग जाणार कुठे हे आम्हाला कळलं पाहिजे आणि कोणालाही अपात्र न ठरवता तुम्ही तिथे घरं दिली पाहिजेत. मध्यंतरीच्या काळात मला ती भेटायला आली लोक, साधारणपणे आपण पाहतोय मेघवाल समाज होता आणि अजून एक समाज होता, ते सगळे लोक गुजरातमधून अनेक वर्षापूर्वी, 150 वर्षापूर्वी येऊन तिथे धाराविक स्थायिक झाले आणि त्या सगळ्या समाजाला जवळपास 80% यादी त्यांची अपात्र ठरवली अध्यक्ष महोदय. म्हणजे 150 वर्ष हे राहत आहेत, हा अदानी ग्रुप आत्ता आलाय आणि ह्यांना सांगतो तुम्ही अपात्र आहात. हे काय ना रोहिंग्या ठरवणार की बांगलादेशी ठरवणार तुम्ही? कसं चाललंय हे अध्यक्ष राज्य? कोण ठरवतं हे की अपात्र कोण आणि पात्र कोण? धारावीवर हक्क कोणाचा आणि मुंबईवर हक्क कोणाचा? अध्यक्ष महोदय, ह्याच धारावीच्या पुनर्विकासासाठी तुम्ही विचार करा, जर तुम्ही आज किंवा इथे कोणी विकासक असतं आणि धारावी त्यांनी विकास करायला घेतलं असतं आणि तुम्ही सांगितलं असतं की नाही मला आता 250 एकर मिळालेले आहेत, अधिकचे म्हणजे 300 आणि 250 एकर 540 एकर मिळालेले आहेत, पण ह्याच्यात मला विकास करायचा नाही, मला ही पण जागा द्या, ती पण जागा द्या, ती पण जागा द्या, ती पण जागा द्या, फुकटात द्या सगळं, आणि इथे विकास करताना हे सगळे लोक अपात्र, ह्यांना मी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पाठवणार. आणि हे सगळं करत असताना मुंबई महानगरपालिकेला 7,500 कोटीचा जो प्रीमियम आहे तो येणं बाकी आहे ते माफ, स्टेअरकेस प्रीमियम माफ, ओपन स्पेस प्रीमियम माफ, सगळं काही माफ. अध्यक्ष महोदय मला बोलू द्या, हा महत्वाचा विषय आहे, मी 5 मिनिटं घेतो, 5 मिनिटं घेतो. अध्यक्ष महोदय, जेव्हा 7,500 कोटी माफ होतात, अध्यक्ष महोदय जेव्हा स्टेअरकेस प्रीमियम माफ होतो, ओपन स्पेस प्रीमियम माफ होतो, हे सगळं माफ होतं, हे सगळे पैसे येणार होते ते मुंबई महानगरपालिकेला येणार होते ना. मग मुंबई महानगरपालिका पुढचा पगार कसा देणार? मुंबई महानगरपालिका पुढचे रस्ते कसे बनवणार? मुंबई महानगरपालिकेचे एक तर स्रोत तुम्ही बंदच केलेत, ऑक्ट्रॉय असेल किंवा सगळं काही असेल, सगळं काही जीएसटीला दिल्लीला जातं, दिल्ली थोडंफार आपल्या पदरी काही पाडतं, त्याच्यातून काही पुढे आलं तर मुंबईला मिळतं, सगळे पैसे तुम्ही मुंबईचे वळता दुसरीकडे. पण आज प्रश्न उपस्थित होतो की धारावीमध्ये अजून एक घोटाळा जो होतोय तो म्हणजे TDRचा घोटाळा होतोय. इथे मला माहिती आहे अनेक लोक विकासक आहेत, त्यांचे वैयक्तिक धंदे असतील, व्यवसाय असेल. अध्यक्ष महोदय, TDR हा जो कॉन्सेप्ट आहे मुंबईमध्ये, ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट, आज कायदा असा झाला आहे मुंबईमध्ये, एक तर इंडेक्सेशन काढलेलं आहे आणि इंडेक्सेशन काढून जर मुंबईमध्ये तुम्हाला कुठेही इमारत बांधायची असेल तर तुम्हाला TDR पहिला 40% हा अदानी ग्रुपकडूनच घ्यावा लागतो, अदानी ग्रुपकडून घ्यायला लागतो. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी एका वेळची होती, तसा हा अदानी ग्रुप आलेला आहे. मीटर ह्यांचं, वीज ह्यांची, इलेक्ट्रिक कारचं चार्जिंग स्टेशन ह्यांचं, बाकी सगळं ह्यांचं. बघा, कोणी नीट व्यवसाय करत असेल त्याला विरोध नाही, पण माझ्या मुंबईला लुटून, आमच्या मुंबईला लुटून आम्ही तिथे कोणालाही व्यवसाय करू देणार नाही. एक वीट आम्ही हलवू देणार नाही अध्यक्ष महोदय. रस्त्यावर यायला लागलं तर रस्त्यावर येऊ, सगळं काही हलवू, पण ह्या धारावीचा विकास करत असताना कोणी मुंबईला आम्ही लुटू देणार नाही, हे आम्ही ठरवलेलं आहे. 7,500 कोटीचं प्रीमियम भरायचं नाही, ही कसली दादागिरी आहे? TDR आमच्याकडूनच विकास घ्यायचा 40% पहिला, ही कसली दादागिरी आहे? आम्ही UD असेल, नगर विकास असेल, कुठचंही खात असेल त्यांचे काही जुमानणार नाही, ही कुठची दादागिरी आहे? मुंबईत जे काय पाहिजे ते फुकटातच पाहिजे, ही कुठची दादागिरी आहे? या ना, व्यवसाय करा, तुम्ही टॅक्स भरा, प्रीमियम भरा, जे काही ते विकत घ्या, रितसर करा आणि जगातले सर्वात श्रीमंत व्हा ना. कोण अडवत आहे? पण माझ्या मुंबईला लुटून आम्ही करू देणार नाही. छातावर जरी वार झाले तरी आम्ही करू देणार नाही, हे आम्ही ठरवलेलं आहे अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, आज मुंबईमध्ये कर 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 कर, मुंबईकराच्या मागे हा कर लागलाच असतो. ह्याच अदानी ग्रुपसाठी अध्यक्ष महोदय, जिथे देवनार डम्पिंग ग्राउंड मोकळं केलं, माझ्याकडे ती नोटीस आहे, कुठेतरी आहे, BMCचं पत्र आहे माझ्याकडे. BMCने पत्र दिलं होतं नगर विकास खात्याला, BMCने पत्र दिलं होतं की हे डम्पिंग ग्राउंड आम्हाला महत्त्वाचं आहे अध्यक्ष महोदय, आम्ही हे डम्पिंग ग्राउंड देऊ शकत नाही, कचरा रोज तिथे जातो. गोराईमध्ये आमचं सरकार असताना आम्ही जागतिक पातळीवर आशिया खंडातलं सर्वात मोठं गार्डन केलं होतं डम्पिंग ग्राउंडचं कन्वर्ट करून. पण आज हे देवनारचं डम्पिंग ग्राउंड कोणाला देत आहेत? तर अदानी ग्रुपला देत आहेत. बरं, दिलं तर दिलं, त्यांनी ढापलं तर ढापलंच अदानी ग्रुपनी. पुढे काय, तर नगर विकास खात्याकडून आता नोट आली आहे BMCला की आता हे तुम्ही स्वच्छ करून द्यायचं.
मालकी कोणाची? अदानीची. काम कोणाचं? अदानीचं. स्वच्छता कोणासाठी करायची? अदानीसाठी करायची. करणार कोण? मुंबई महानगरपालिका. आमचं जर हक्कच नसेल, आमचा अधिकार नसेल, आमचं काही तिथे देणं घेणं नसेल आता, तर मग का आम्ही तिथे पैसे वापरायचे? मुंबई महानगरपालिकेने पैसे वापरायचे? बरं, पैसे नाहीत कारण 2,500-3,000 कोटीचं टेंडर आहे. मला असं कळतंय की हे टेंडर देखील अदानी समूहालाच दिलं जाणार आहे, त्यांच्या एका कंपनीला देणं जाणार आहे. आणि जर हे टेंडर त्यांना दिलं जाणार असेल तर मुंबई महानगरपालिकेकडे आता पैसे नाही आहेत, म्हणून एक नवीन कर मुंबईवर लावला जातोय, तो म्हणजे कचरा कर, वेस्ट युजर फी. प्रत्येक महिन्यातून आमच्याकडून पैसे घेतले जाणार. का? तर अदानीची जागा स्वच्छ करण्यासाठी, अदानीचा कचरा स्वच्छ करण्यासाठी. म्हणजे अदानी एका बाजूने सगळं लुटत जाणार, प्रीमियम घेणार, सगळं घेणार, आणि मग कर कोण भरणार? तर मुंबईकर भरणार. तुम्ही आम्ही मुंबईकर आपला कराचा पैसा तिथे वापरला जाणार. ह्याला आम्ही अडाणी टॅक्स बोलतो. ह्याला आम्ही विरोध करणार म्हणजे करणारच. पण हे सगळं होत असताना मला वाटतं कुठे ना कुठेतरी सरकारने मुंबईकरांना एक आनंदाची बातमी देणं गरजेचं आहे. उद्धव साहेबांचं सरकार असताना, मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना 500 स्क्वेअर फुटापर्यंतची जी घरं होती त्यांना पूर्णपणे प्रॉपर्टी टॅक्स आम्ही माफ करून दाखवला होता. होय, मुंबईसाठी केलं होतं. पण आज आमची मागणी ही आहे की जवळपास प्रत्येक घर आता वाढत चालले. ह्या ज्या अलीकडच्या डेव्हलपमेंट आहेत, बीडीजी आमच्या वेळी झाली, बीडीडी सारखं करा ना धारावीचं डेव्हलपमेंट. आमचा विरोध नाही आहे. म्हाडाला पैसे येतील, SRAला पैसे येतील, कॉन्ट्रॅक्टर नेमा आणि करा धारावीचं डेव्हलपमेंट, किंवा त्यांना प्रीमियम भरायला हवा, त्यांना जे जागा घेतात त्याच्यासाठी पैसे भरायला हवा सरकारला. पण आमची मागणी ही आहे की मुंबईमध्ये 750 स्क्वेअर फुटापर्यंतची घरं आहेत त्यांना तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स माफ केलाच पाहिजे, ही आमची मागणी आहे. दुसरी मागणी आमची ही राहील की BST बससाठी जी भाडेवाढ केली आहे, डबल केलं भाडं, ते रद्द झालंच पाहिजे, ही आमची मागणी आहे. अदानी टॅक्स जो तुम्ही आमच्यावर लावत आहात, जो हा अन्यायी अदानी टॅक्स आहे, तो रद्द केलाच पाहिजे. नुसतं पुढे ढकलून चालणार नाही, रद्द केलाच पाहिजे. आणि जे मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी मला आश्वासन दिलं होतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये की जे मुंबईमध्ये फ्री होल्ड करण्यासाठी जो कन्व्हर्जनचा चार्ज लागतो तो कमी करणार आहे, ते आश्वासन अजून बाकी आहे. माझी विनंती एवढीच राहील, जर तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर करायचं असेल राजकीय दृष्टीने करा, पण तेव्हा सगळी यंत्रणा ही निवडणुकीत लागली असते, लोकांचा फायदा होत नाही. तुमचे 100 होर्डिंग लावा, आम्ही काही होर्डिंग लावू तुमचे 100 फुटाचे, पण तुम्ही हा फ्री होल्ड करण्याचं जे कन्व्हर्जनचा जो काही चार्ज आहे तो रद्द करा. अध्यक्ष महोदय, जे मी सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडत आलेलो आहे. पण आज हे सगळं होत असताना कायदे सुव्यवस्थेवर मी जास्ती वेळ घेणार नाही. 1-2च थोडक्यात विषय मला घ्यायचे आहेत. 2 मिनिटात मी घेईन. परत एकदा मला, कारण माझी सहानुभूती मुख्यमंत्री महोदयांबरोबर आहे. त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे. त्यांचं मी पहिलंच सांगितलं होतं की अभिनंदन करायचं ते ह्या गोष्टीसाठी करायचं की ज्या लोकांसोबत ते बसलेत, जे बाकीच्या गटांमध्ये आहेत, चड्डी बनियन गँग, ते काय करतात? त्याच्यात एक गोष्टी आहे, ते एक गोष्ट आहे त्याच्यात काही केलं त्या चड्डी बनियन गँगनी, कुठे जाऊन बुक्का मारतात, कुठे जाऊन काही करतात, तर काय करतात ते मग येऊन, कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही, ते काय बोलतात? मुख्यमंत्री महोदयांना येऊन सांगतात की पहली गल है की सारी गलती मेरी नहीं. काय बोलतात ते? की पहली गल है की सारी गलती मेरी नहीं, चल जी है भी तो क्या मैं तेरी नहीं. आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत. तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे. आता कुठे ना कुठेतरी मुंबईकरांच्या मागण्या असतील, शहरातल्या मागण्या असतील, आणि जे काही हे चड्डी बनियन गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. आणि शासन काय असतं, जनतेसाठी काय चालतं, कसं चालतं, हे त्यांनी दाखवणं गरजेचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. संजय केळकर.